देशात इंधन तुटवडा निर्माण होणार असल्याच्या सोशल मीडियावरील अफवांमुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर वाहन चालकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आले। संभाव्य युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोल व डिझेल मिळणार नाही अशी भीती निर्माण झाल्यानं काही नागरिकांनी गरजेपेक्षा अधिक इंधन भरण्याचा प्रयत्न केला। परिणामी काही ठिकाणी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळाले। मात्र केंद्र सरकार तसेच तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं स्पष्ट केले आहे। सांगली जिल्ह्यातही इंधन पुरवठा सुरळीत सुरू असून तुटवड्याची कोणतीही शक्यता नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व गरजेपुरतेच इंधन भरावे असे आवाहन प्रशासन व पेट्रोल पंप चालकांनी केले आहे। अनावश्यक गर्दी टाळून सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आले आहे। नागरिक सांगलीतल्या नागरिक बंधू आणि भगिनींनो, आपण ह्या पेट्रोल पंपावरची गर्दी बघताय। खरं तर तुम्ही अजिबात पॅनिक होऊ नका। या जरी युद्ध चालू असेल तरी आपली होर्मुझच्या आखातीतनं जी जहाजं आपली येत आहेत ती येत आहेत। आपल्या देशामध्ये 1 महिना पुरेल एवढा पेट्रोल डिझेलचा साठा आहे। त्यामुळे अजिबात पॅनिक होऊ नका। आपल्या सांगलीचा हजारवाडी डेपोमध्ये पेट्रोल डिझेल आहे। इथं आमच्या या पेट्रोल पंपावर रोज एक टँकर येतोय। त्यामुळं साठा करणं, सारखं येऊन वारंवार पेट्रोलच्या टाक्या फुल करणं असं न करता शांतपणे आपल्याला जेवढं लागेल तेवढंच पेट्रोल किंवा डिझेल घ्या। अजिबात गडबड करून लाईन लावून असं काही पेट्रोल, शेवटी भरलेलं पेट्रोल हे तुम्हाला काही दिवसच पुरणार आहे। त्यामुळे पुन्हा कधीतरी यावंच लागणार आहे। त्यामुळे नियमितप्रमाणे जेवढं लागतं तेवढंच पेट्रोल आणि डिझेल घ्यावं अशी तुम्हाला माझी नम्र विनंती आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे आता पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी सुद्धा आपल्याला वारंवार आव्हान केलंय, जिथं खरंच आपदग्रस्त आहेत, अपघात आहे, आजारी माणसं आहेत, त्यांच्यासाठी ज्याला तातडीची गरज म्हणतो अशांसाठी ह्या पेट्रोल आणि डिझेल हे लोकांना मिळावं या दृष्टीनं आपण गर्दी करू नका। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं जे कोणी असे अत्यावश्यक सेवेतले लोक आहेत त्यांना आम्ही देण्याची व्यवस्था करत आहोतच, पण मुद्दाम गर्दी टाळा आणि संयम बाळगा एवढंच माझं आपल्याला नम्र आव्हान आहे।